हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आजचा व्हिडिओ ना माझ्या बहिणी चालल्या होत्या आणि मी सुद्धा रात्रीची निघाले, कारण आम्ही तिघी एकाच दिवशी निघालो. त्या दोघी दुपारी गेल्या आणि मी रात्री गेले. माझी रात्रीची गाडी होती. तर गावचे व्हिडिओ ना तुम्हाला एक 4 व्हिडिओ आले असतील, तर तुम्ही नसतील बघितले तर नक्की बघा. जास्त काही मी व्हिडिओ बनवले नाहीत, काही शूट केलं नाही. आणि आत्तासुद्धा तुम्हाला ना माझा आवाज थोडा बसल्यासारखा वेगळा येईल, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज बहिणी चालल्या होत्या आणि दोघी पण एकदमच चालल्या आणि एकाच दिवशी आम्ही तिघीसुद्धा निघालो. तर नीलम आहे ना पुण्याला नाही गेलेली, तर ती तिच्या गावाला गेले, कारण तिच्या गावची यात्रा आहे. तुलसी विवाह असतो ना, तर त्या दिवसापासून 3 दिवस यात्रा असते तिच्या गावची. तर ती यात्रेसाठी गेली. मग ती तिथूनच परत पुण्याला जाईल. आणि सुषासुद्धा निघाली. तर आता दोघे एकाच गाडीतून चालल्यात, कारण नीलमला कसं जायला तिच्या गावाला गाड्या एवढ्या नाही आहेत. आणि गावाला कसं किती पण वेळ एस टी स्टँडवर थांबलं ना, गाड्या वेळेवरती मिळत नाहीत आणि खूप उशीर होऊन जातो. आणि आता कसं थंडीचे दिवस आहेत, रात्र पण लवकर होते, संध्याकाळ पटकन 6-6:30 झाल्या की अंधार पडायला लागतो. त्याच्यामुळे मग सुशाच्याच गाडीतून तिला सोडलं, म्हणजे तिच्या गावापासून थोड्या अंतरावरती सोडलं. तिथून मग तिला गाड्या होत्या आणि मग तिला तिथं त्या सुशाने सोडलं. आणि म्हणून त्या दोघीजणी एकत्र गेल्या दुपारच्या. आणि आम्ही संध्याकाळी निघालो रात्रीचं. तर आता संध्याकाळची वेळ झाली होती. त्या दोघी गेल्यानंतर ना दुपारी काही शूट वगैरे काही केलं नाही आणि डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं. तर मटकीची भाजी घातली, कुकर लावला आहे डाळीचा आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता. खूप छान झालं होतं, पण अंधार पडायला सुरुवात झालेली. तर मी पण ना बॅग पॅक करायला घेतली, पण अगोदरच मी सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं होतं. पण थोडीफार कपडे वगैरे असतात ना, धुतलेली वगैरे कपडे होती, तर ती कपडे अजून आपण बघतोच ना येताना इकडे तिकडे आपलं काय राहिलं आहे का काय नाही. तर ते असं छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, तर त्या म्हटलं भरून घ्याव्यात. आणि स्वयंपाक मी आणि माझ्या आईने मिळून केला. आणि स्वयंपाकाने लवकर करायला आम्ही सुरुवात केली, कारण लवकर स्वयंपाक केला आणि लवकर जेवलं ना की थोडंसं बरं वाटतं. पण मग जेवून झालं की लगेच गाडी बसायचं म्हटलं ना तर खूप त्रास होतो, मग मळमळल्यासारखं सुद्धा होतं. त्याच्यामुळे लवकरच स्वयंपाकाला सुरुवात वगैरे केली होती आणि म्हटलं हे बॅग पण पॅक करून घेऊया. तर मी बॅग पॅक केली, तोपर्यंत आईने कणिक मळून घेतली. मी मटकीची भाजी वगैरे घातलेलीच होती. आणि तुम्ही हे बघू शकता की ते अंधार पडला आहे. 7सुद्धा वाजलेल्या नव्हत्या तरी इतका अंधार पडलेला होता. आणि आता मटकीची भाजी वगैरे होत आली होती. तर आता डाळ शिजायला घातलेली, पण वरण करायचं नव्हतं, कारण आदल्या दिवशीच वरण खाल्लेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं डाळीची आमटी करूया साधी सिंपल पद्धतीने. तर तशीसुद्धा आमटी ना छान लागते, म्हणून म्हटलं की डाळीची आमटी, मटकीची भाजी, चपात्या, भात असं साधं सिंपल जेवण केलं होतं. कारण प्रवास करायचा असला ना की एकदम हेवी जेवण वगैरे करू वाटत नाही आणि असं एकदम साधं सिंपलच बरं वाटतं. तर आम्ही दोघींनी पटपट सगळा स्वयंपाक उरकून घेतला.
तर आता सगळं झालेलं होतं, बॅग पॅक करून झाली होती. जेवढं करेल ना, जेवढं भरेल, हे करेल ते करेल, तेवढं निघायच्या दिवशी ना कमीच असतं. कारण किती पण उरकलं ना, काही केलं ना तरी काही ना काहीतरी राहतंच. आणि तेच चाललेलं होतं. तर आता इकडे ना आई आमटी बनवते तुरीच्या डाळीची. तर मी तुम्हाला जसं म्हटलं की वरण वगैरे नाही करणार, तर वरण आदल्याच दिवशी खाल्लेलं होतं त्याच्यामुळे. तर इकडं तुरीच्या डाळीची आमटी ना, डाळ शिजवून घेतली मीठ घालून आणि जिरं आणि मोहरीची फोडणी करायची आणि लसूण आणि खोबरं बारीक करून घ्यायचं आणि ते घालायचं तेलामध्ये, चांगलं भाजून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं टाकायचं. तर इकडे कांदा लसूण मसाला जो असतो ना तो घातला आणि तोही चांगला भाजल्याच्यानंतर ना शिजलेली डाळ आहे ती ओतायची. आता आपल्याला जशी डाळ घट्ट पातळ हवी आहे ना, त्या पद्धतीने पाणी ओतून आपण आमटी बनवून घ्यायची. तर 7 वाजून गेलेल्या होत्या, 7:30 वाजायला आलेल्या होत्या, तेव्हा एवढा अंधार पडलेला आणि अजिबात समोरचं काही दिसत नाही लाईटीशिवाय. एवढा अंधार पडतो गावाला आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं अंधार लवकरच पडतो. तर आमची मांजराची पिल्ली पण 2 आहे, तर बसलेली होती पायरीवरती आणि इकडं आमटी वगैरे सगळं बनवून झाले. तर पातळसर अशी आमटी बनवली आणि त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या मी. आणि कारण आम्हाला आता निघायचं होतं पटकन, स्वयंपाक करून जेवून खाऊन निघायचं आहे. तर चपात्या वगैरे बनवल्या, आम्ही सगळे जेवलो आणि सगळा किचन ओटा आवरला, भांडी वगैरे सगळं केलं आणि नंतर मग निघालो. पण निघताना मी काहीसुद्धा शूट केलं नाही. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना आणि शुभ सकाळ. तर सकाळची वेळ आहे, 7:30 वाजलेत. माझी पूजा वगैरे सगळं काही झालंय, 1 तास झालं. आणि बसले होते, म्हटलं जरा चहा प्यावा. आणि सकाळी काही मी चहा पित नाही, एकदम उठल्या लगेच आंघोळ केले की. आणि 5 वाजता उठले होते मी आणि आता वाजले 7:30. सगळं पूजा वगैरे सगळं काही आवरून झालं माझं आणि बसले होते, म्हटलं जरा चहा घ्यावा. तर आम्हाला गावावरून येऊन 2-3 दिवस झाले, पण आल्यानंतर आहे ना मी काही शूट केलं नाही आणि तो व्हिडिओ तसाच राहून गेलेला होता. तर म्हटलं की चला त्या व्हिडिओचा आपण एंड करूया आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पासुद्धा मारूया. तिथून निघताना सुद्धा ना मी काही शूट घेतलं नाही, कारण तुम्हाला तर माहितीच आहे, तसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा की नाही. आता थंडी चालू झाली आणि थंडीमध्ये कसं दिवस छोटा असतो, रात्र मोठी असते. गावाला तर आता थंडी चालू झाली आणि 6:30 वाजलं ना की थोडा अंधार पडायला सुरुवात होते. 6:30ला 7 वाजेपर्यंत पूर्ण अंधारच होऊन जातो. नंतर चपात्या वगैरे बनवल्या आणि जेवलो वगैरे सगळे. आणि पॅकिंग तर मी तुम्हाला दाखवलीच, थोडीफार केलेली होती अगोदर, नंतर थोडीफार केली आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघालो. पण आम्हाला निघायला 9:30 पावणे 10 झालेले आणि खूप अंधार झालेला होता. तिथे एवढे ना बाहेर लाईट्स वगैरे नाही आहेत आणि रस्त्याने जाताना वगैरे तर जास्त लांब नाही, जवळच आहे, पण तरीसुद्धा नाही मी शूट घेतलं कारण खूपच अंधार होता आणि निघायची पण कशी गडबड असते, घाई असते. तर नाही मी काही शूट घेतलं, म्हटलं जाऊ दे, आपण घरी पोचल्यानंतर जागेवरती आल्याच्या नंतरच शूट करूया. तर मग मी काहीच निघताना वगैरे किंवा गाडीत बसल्याच्या नंतर काही शूट घेतलं नाही. आणि मला ना प्रवास म्हटलं ना खूप कंटाळा येतो आणि रात्रीचा जेवून प्रवास करायचं म्हटलं ना अजूनच जास्त मरगळल्यासारखं होतं, अजिबात अंगामध्ये जीव नसल्यासारखं होऊन जातं. कधीच गाडीमध्ये कधीतरी शूट करते, कधी नाहीतर करतच नाही बिलकुल. म्हटलं घरी पोचल्यानंतर बघूया. पण 2 दिवस राहूनच गेलं कारण थंड्या गावालाच मला थोडंसं बरं नव्हतं, सर्दी वगैरे झालेली आणि इथे आल्याच्या नंतर अजून जास्तच झालं. सर्दी, जरा कणकण वगैरे वाटत होती. आत्तासुद्धा माझा आवाज तुम्हाला तसा येतच असेल. आज जरा थोडंसं बरं वाटतंय, म्हटलं की चला तो व्हिडिओसुद्धा मी तसाच ठेवला होता, म्हटलं त्याचासुद्धा एंड करूया आणि तुमच्यासुद्धा थोड्या गप्पा मारूया आणि व्हिडिओची एंडिंगसुद्धा करूया. तर जास्त काही नाही आणि मी गावाला होते ना तेव्हा जास्त काही शूट केलं नाही. आणि तुम्हाला पूजेचे व्हिडिओ आले 2, तर आता इथून पुढे सुद्धा येतील. अजून वास्तुशांती करायची आहे तसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं आणि तुम्ही जर ते पाठचे व्हिडिओ नसतील बघितले ना तर नक्की बघा. पूजेचे व्हिडिओ, गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा एकत्र केली होती, तर त्याचे 2 व्हिडिओ आहेत, तुम्ही नसतील बघितले तर नक्की बघा. आणि तर वास्तुशांतीसुद्धा लवकरच आहे, थोडंसं काम बाकी आहे. मी जसं भाऊबीजेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अगदी थोडंसं आहे. तर वास्तुशांतीसुद्धा लवकरच आहे, तर त्याचेसुद्धा व्हिडिओ येतीलच. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ आपले आहेत आणि रोज व्हिडिओ आता येतीलच, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि इथेच तुम्हाला मी आता बाय बाय म्हणते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला
व्हिडिओ पाहता येतील. तर चला आता नवीन व्हिडिओमध्ये नव्याने भेटेल. तर आता हा व्हिडिओ मी एंड केल्यानंतर थोड्या वेळाने ना दुसरा व्हिडिओ मी शूट करायला घेणारच आहे. तसं तुम्हाला व्हिडिओ येईलच. तर चला आता उद्या भेटेल. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.